आज अशी खिचडी केली की आपल्याला नक्कीच आजी पणजीची आठवण होईल. आता सगळ्यात आधी कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आणि आता हे शेंगदाण्याचे जे साल आहे ना ते सगळे काढून घेते. आता हे साल सगळे काढून आणि ते असे पाकळून घेतलेले. आता तीच कढई ठेवली, त्याच्यात एकदम थोडंसं तेल टाकलं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती खिचडीमध्ये तेल जास्त चालत नाही, मग ती गिळल्या जात नाही. आता हे बटाट्याचा किस ना मी 2-3 किस केला होता, म्हणजे बटाटे कच्चे किसले आणि 2-3 पाण्याने धुतले. आता हे बटाट्याचा जो किस आहे ना तो थोडासा तेला मिठात आपल्याला शिजून घ्यायचा. आता हे शिजून होतोय तेवढ्या वेळेमध्ये इकडं खिचडीसाठी वाटण बनवून घेऊ. आता इकडं काय केलं आहे, मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या थोड्याशा आधी वाटून घेतल्या. आता इकडं शेंगदाण्याचे जे सालं आधीच काढलेले ना ते सालं शेंगदाणे पण असे वाटून घेतलेले, दोन्ही मिक्स वाटून घेतलेले. असं वाटण केलं ना खिचडीला कलर मस्त येतो. आता हे जाडही नाही आणि जास्त बारीक नाही, असा हा पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे. आता हा बटाट्याचा जो किस आहे तोही 50% शिजलेला आहे, थोडासा शिजून घेतला, याच्यामुळे बटाट्याची चव खिचडीत मस्त लागते. आता तीच कढई ठेवलेली आहे, मी पुसून घेतलेली, म्हणजे सगळा किस काढून घेतला, त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता तेल पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तेल खिचडीला मी जास्त चालतच नाही. आता हे वाटून केलेलं आहे शेंगदाणे आणि मिरच्या, त्या चांगल्या अशा कडक होऊन देतो, म्हणजे शेंगदाण्याची चटणी जशी कडक बनवतो ना तशी. आता ही खिचडी बनवत असताना आम्हाला माझ्या आजीची आठवण झाली. आजीला जेव्हा केव्हा उपवास असला ना त्यावेळेस आजी वाटीत थोडी का होईना, आपण ज्यावेळेस शाळेत गेलेला असो किंवा कुठं गेलेला असो, वाटीत थोडी का होईना अशा खिचडी आपली आजी काढून ठेवायची. आता हा भिजवलेला साबुदाणा 2-3 तास साबुदाणा भिजत घातला होता, तो साबुदाणा या शेंगदाणेचा कुटामध्ये टाकून दिला आणि जो बटाट्याचा शिजून घेतलेला किस आहे ना तोही टाकला आणि थोडं मीठ टाकलं.